नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मूल नसल्यानं बाळाचं अपहरण. दाम्पत्याला अकोल्यातून पकडलं. मुंब्रा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा. लग्नाला 8 वर्ष उलटून मूलबाळ नसल्यानं अवघ्या 3 महिन्यांच्या बाळाचं अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली. तब्बल 1,500हून अधिक सीसीटीव्हीची पडताळणी करत पोलिसांनी मोहम्मद मुजीब गुलाब वय 31 आणि खैरुनिसा वय 30 या दाम्पत्याला पोलिसांनी 6 दिवसांनी अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून अटक केली. एक महिला तिच्या 2 मुलींना घेऊन 22 जानेवारीला मुंब्रा खाडी मशीनकडे जाणारा रस्ता ओलांडत होती. तिची मोठी मुलगी रडत होती. त्यावेळी खैरुनिसा या अनोळखी महिलेनं बाळाला माझ्याकडे द्या, मी समोरच जात असल्याचं सांगितलं. आईने विश्वासानं मुलीला सोपवल्यावर ती पसार झाली. त्यानंतर आईने मुंब्रा पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. मुंब्रा पोलिसांनी 4 पथकांद्वारे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. बुरखाधारी महिला रिक्षात बसून मुंब्रा रेल्वे स्थानकापर्यंत गेल्याचं आढळलं. अपहरणकर्त्या महिलेच्या बुरख्याच्या आतून तिच्या हातातील बाळाच्या पायातील सॉक्स बाहेर आला होता. त्या आधारे मुंब्रा ते वांगणीपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर पुन्हा मुंब्रा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत संशयित महिला धावपळतेच मुलीला घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उतरताना तिथं वाट पाहणारा एक पुरुष दिसला. त्यांच्यासोबत आणखी एक महिला दिसली. ती रेल्वे स्थानकातून बाहेर येत आई नाव लिहिलेल्या रिक्षात बसली. या रिक्षा चालकाचा शोध घेतल्यानंतर अपहरणाचा छडा लागला. दाम्पत्याच्या ताब्यातून बाळाची सुखरूप सुटका करून पालकांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, ठाणे परिमंडळ 1चे उपायुक्त सुभाष बोरसे, कळवा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे, मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आदींचं पथकही उपस्थित होतं. रिक्षा चालकाच्या मदतीनं तपास. खैरुनिसाईनं मुलीच्या अपहरणानंतर एक सरप्राईज असल्याचं सांगून रेल्वे स्थानकात बहिणीला बोलावलेलं होतं. त्याच महिलेचा रिक्षा चालकाच्या मदतीनं मुंब्रा पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा बाळ अकोल्यात राहणाऱ्या बहिणीकडे असल्याचं तिने सांगतात पोलीस पथकानं अकोला गाठून दाम्पत्याला अटक केली. तब्बल 1,500हून अधिक सीसीटीव्हीची पडताळणी करत तपास घेण्यात आला.